नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. दसऱ्याच्या नंतर अपेक्षेप्रमाणे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झालंय. मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत आणि या वेळेला ते पाणी सुद्धा पिणार नाहीयेत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाच्या निमित्तानं काळजीचा सूर सरकारच्या दरबारात आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाच्या साठी या आधीपासूनच आंदोलन करणारे संभाजीराजे छत्रपती जरांगेंच्या समजुतीचे प्रयत्न करताना दिसले आहेत. पण ना आत्ताच्या घडीला जरांगे सरकारचं ऐकण्याच्या स्थितीत आहेत, ना संभाजीराजे छत्रपतींचं. उपोषणाचं हत्यार पुन्हा एकदा उपासताना मनोज जरांगेंनी अपेक्षेप्रमाणे फक्त आणि फक्त भाजप आणि त्यात सुद्धा फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. अचानक उद्धव ठाकरे यांची वाणी मनोज जरांगे यांना गोड वाटतीये आणि उद्धव यांनी दिलेला सल्ला मनोज जरांगे यांना आदर्शवत वाटतोय. या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान हे सुद्धा विसरता येणार नाही की मराठ्यांना श्रेणी बदल करून आरक्षण घ्यायला निघालेले मनोज जरांगे धनगरांच्या व्यासपीठावर सुद्धा जाऊन आले आणि त्याच व्यासपीठावर धनगर मराठा अशा प्रकारच्या नव्या सामाजिक समीकरणाच्या साठीचा प्रयत्नही त्यांच्याकडून झाला. प्रत्यक्षात मनोज जरांगे शरद पवारांच्या आदेशाने काम करतात असा आरोप असताना मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारा हा माणूस आपल्या आंदोलनाच्या अधिकाधिक तीव्रतेवर प्रयत्न करण्याऐवजी धनगरांच्या मेळाव्यात का दिसला असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. जरांगे ज्या वेळेला धनगरांच्या आंदोलनात जाऊन त्यांचा आणि मराठ्यांचा समन्वय एकत्रितरित्या असावा आणि संयुक्तपणे आता आरक्षणाचा लढा पुढे जावा असं म्हणत होते, त्याच्या मागचा बोलविता धनी कोण हे महाराष्ट्रात तरी लपून राहिलेलं नाही. पण अशा प्रकारचं समीकरण आंदोलन आणि आरक्षणाच्या बाबतीत परवडणारा आहे का, शक्य आहे का, हाही मुद्दा येतोच. यापूर्वी अगदी थोडं नाही तर भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी वारंवार उपोषण करायचे आणि त्यांना जे हवं आहे ते मिळवायचे. अगदी ताज्या घडामोडींमध्ये अण्णा हजारे असंच वागताना आपण अनेकदा पाहिलेलं आहे. नव्या घडामोडींमध्ये याच मार्गावर मनोज जरांगे चालतायत का हेही तपासावं लागेल. आलं मनात की केलं उपोषण आणि आलेल्या आश्वासनावर सोडलं उपोषण, यानं आरक्षणाचा लढा किती पुढे जाईल हाही मुद्दा आहेच. आजच्या या चर्चेत त्यानिमित्तानं आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मराठा समन्वयक दिलीप पाटील आहेत, आपल्या सोबत अंकुश कदम जोडले गेलेले आहेत, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, आणि मनोज जरांगे यांच्याकडून या चर्चेमध्ये किशोरजी चव्हाण आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करतोय. छोटीशी विनंती अंकुश कदम यांना आहे. अंकुशजी, आपला चेहरा फ्रेम मध्ये भरपूर प्रकाश येत असल्यानं दिसत नाहीये, थोडासा कॅमेरा आपण ऍडजस्ट करून चेहऱ्यावर पूर्ण प्रकाश येईल यासाठी प्रयत्न करा. दरम्यान चर्चेला सुरुवात करण्यासाठी पटकन किशोर चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचत माझा पहिला प्रश्न मी त्यांना उपस्थित करणार आहे. किशोरजी, मुदत संपल्यानंतर पुन्हा उपोषण करायची गरज होती, तब्येतीची काळजी घ्यायला हवी की नको? मनोज जरांगे यांच्या दृष्टीनं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. नाही, बिलकुल बिलकुल उत्तर तर बिलकुल देणारच आहे. शासनाने ही वेळ मागून घेतली होती. मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या समर्थकांनी ती वेळ शासनाला दिलेली नव्हती. शासनाने 30 दिवस मागितले होते उपोषण सोडताना. माननीय मुख्यमंत्री, त्यांच्या मंत्रिमंडळाने आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे मेंबर होते तिथे, समजा यांनी वेळ मागितला की आम्ही तुम्हाला 30 दिवसात टिकणारं आरक्षण देऊ. त्या आश्वासनावर आपण उपोषण सोडलो मनोज जरांगे पाटीलवर. 30 दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अजून 10 दिवस दिले. शासनाला काही अडचण येत असेल तर असे 40 दिवस झाल्यानंतरही मराठा समाजाच्या पदरात मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर काही प्रश्न सुटलेच नाही. तर मार्ग काय आमच्याकडे, मराठ्यांकडे आज लोकशाहीचा मार्ग आमच्याकडे काय? पुन्हा तेच इच्छा नसताना, हे काही इच्छा नाही आमची आमरण उपोषण करावं, यातला शरीराला त्रास करून घ्यावा, पण शासन शब्दही पाळत नसेल तर याशिवाय आमच्याकडे मार्ग नाही. जी किशोरजी, आपण आपला मुद्दा पूर्ण करत असतानाच
हेही लक्षात आलं की तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही या भूमिकेप्रत तुम्ही आलेला आहात. अंकुश कदम, याचं उत्तर द्या. पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणं हे जर समजा जरांगेंना योग्य वाटत असेल तर सारखं सारखं एकच हत्यार उपसणं हे त्या आंदोलनाची धार कमी करणारं नाही का? पटकन उत्तर देतील. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम. प्रसादजी, मी आपल्याला आवर्जून सांगतोय, आज छत्रपती संभाजीराजे हे मनोज जरांगे पाटील यांना भेटीसाठी गेलेले होते आणि आपण एक उल्लेख केलेला होता, त्याच्यावरती मी आक्षेप नोंदवतो पहिल्यांदा, की ते कुठल्याही प्रकारे त्यांची मनमाय त्यांना समजूत घालण्यासाठी गेले नव्हते. ज्यावेळी मनोज जरांगे यांच्यावरती हल्ला झाला त्याच्यानंतर या महाराष्ट्रातलं पहिलं नेतृत्व कोण गेला असेल त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे गेले होते. त्यांनी या सरकारचा गृह खात्याचा अतिशय तीव्र शब्दात निषेध केला होता. इव्हन गृहमंत्र्यांना त्यांनी अतिशय तीव्र शब्दामध्ये फटकारलं होतं. आणि पुन्हा एकदा जर का मनोज जरांगे हा मराठा समाजाचा एक सच्चा नेता कार्यकर्ता आहे आणि यांना जर का पुन्हा त्याच पद्धतीनं उपोषण करावं लागतंय तर त्याच्या तब्येतीची काळजी घेऊन हे उपोषण झालं पाहिजे. कारण मनोज जरांगे सारखा एक सच्चा कार्यकर्ता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्याला दुखापत नाही झाली पाहिजे. कारण सततच्या उपोषणामुळे त्याची तब्येतीची काळजी घेणं हे छत्रपतींचं काम आहे. तो मराठा समाजाचा एक सच्चा मावळा आहे, म्हणून छत्रपतींनी त्यांचं कर्तव्य केलं आणि त्या ठिकाणी गेले. बरोबर आहे. पण माझा प्रश्न अंकुश कदम आपल्यासाठी हा होता की त्यांनी आता नुकतंच एक मोठं आंदोलन संपवलंय, त्यानंतर ते परत उपोषण करतायत. अशा वेळेला जर त्यांना अशा प्रकारची उपोषणं सातत्यानं करायला लागली तर जी काळजी संभाजीराजे छत्रपतींना आहे तीच मांडली, त्यात गैर काय आहे? म्हणून माझा प्रश्न होता की सातत्यानं एकाच हत्याराचा वापर करणं हे ते हत्यार बोथट नाही का करत? जरी तशा प्रकारचं असलं तरी आज जरांगे पाटील असेल किंवा मराठा समाज असेल त्याच्याकडे पर्याय कोणता नाहीये. परंतु याच्यामध्ये आमचे किशोरजी चव्हाण आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे की ज्या पद्धतीची मागणी आपण आज आपण समाजापुढे नेलेली आहे तर याच्यातल्या काही गोष्टी कायद्याच्या कचाटीत अडकलेल्या असताना आपण त्याचाही सर्वांनी विचार केला पाहिजे होता. कातेसाहेब ज्यावेळी मराठा कोपर्डीचा विषय झाला आणि कोपर्डीच्या विषयानंतर मराठा समाजाला त्या भावनेच्या आंदोलनातून जसं आज अंतरावली सराटी येथे हल्ला झाला आणि हल्ल्यानंतर हे लक्षात येत आहे. अंकुश कदम, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. पटकन पुढचेही प्रश्न घ्यायचे आहेत. आताच्या घडीला तुम्ही असं म्हणताना दिसताय की मराठ्यांच्या समोर दुसरा पर्याय उरलेला नाही, त्या निमित्तानं आपण मनोज जरांगे यांच्या उपोषणाचं समर्थन करताना दिसताय. मला पटकन पुढचा प्रश्न घ्यायचा आहे किशोर चव्हाण यांच्यासाठी. किशोर चव्हाण, आता उपोषण किती दिवसांचं असणार आहे? नाही, हे उपोषण आता हे बघा, आताची ज्याचं म्हटले आता सगळी चालू आहे. पण प्रश्न हा समाजाचा असल्यामुळं किशोर चव्हाणचा वैयक्तिक नाही, मनोजचा नाही, अंकुशजीचा नाही, दिलीपजीचा नाही आहे. ज्यावेळेस समाजाचा प्रश्न येतो तर याशिवाय मार्ग नसतो. पण एक उदाहरण देतो, आपला देश स्वतंत्र झाला हा महात्मा गांधीजीच्या आणि प्रमुख हत्यार हे उपोषणाचंच होतं. आणि सर्वात महत्व, हे उपोषणाचं हत्यार मराठे वापरतात. ही तर आज लोकशाहीत आनंदाची गोष्ट आहे. एखाद्या रस्त्यावर उतरले, गुन्हे दाखल करा. किशोरजी आपल्याला सातत्यानं फोन येतात असं दिसतंय, त्यामुळे तुमचा आवाज स्पष्टपणे येत नाहीये. तुम्ही DND तुमचा मोड ऍक्टिव्ह करा, मी परत आपल्यापर्यंत येतो. दरम्यान तुम्ही वापरलेली इथली जी भूमिका आपण मांडलीत ती लक्षात आलेली आहे, त्याचा आधार घेतो आणि पटकन दिलीप पाटलांपर्यंत जातो. दिलीप पाटील, आवाज घेतोय? जी, इथे दोन मतं प्रगट झाली. आपल्या सोबत किशोर चव्हाण आहेत, त्यांनी असं सांगितलं की मराठ्यांना हे उपोषण करावंच लागतंय कारण घेतलेली मुदत सरकारच्याकडून पाळली गेली नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला अंकुश कदमांनी सांगितलं
की उपोषणाचं हत्यार भले परत परत वापरलं जात असलं तरी त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या लेखी अशा प्रकारे आंदोलनं पुढे जाऊ शकतात का? दिलीप पाटील, आपण बोलणार आहात, आपल्यासाठी 1 मिनिटाचा पूर्ण वेळ आहे. महत्वाचं यातनं बघायला पाहिजे की उपोषण 100% म्हणजे कुणालाही अधिकार आहे की आपली मागणी जर असेल सरकारकडे, सरकारचं लक्ष जर वेधायचं असेल तर उपोषणचं एक चांगला मार्ग आहे की जेणेकरून कुठलीही हिंसा होत नाही. खरं एक लक्षात त्याचबरोबर, कारण जर का तुम्ही जर उपोषण किंवा शांततेत जर आंदोलन करत असाल तर त्याचं समर्थन कुणीही करायला पाहिजे. जर का हिंसक आंदोलन होऊन त्या आंदोलनात जर का केसेस होणार असतील तर त्यापेक्षा उपोषण हे चांगला मार्ग आहे, ही पहिली गोष्ट. बर, पण मग दिलीप पाटील पटकन पुढचा मुद्दा घेतो एक छोटासा, आपण त्यावरही पटकन बोलावं. आता उपोषणाच्या अनुषंगानं आपण जी चर्चा करतो ती वारंवार याच्यासाठी येते कारण जरांगेंनी नुकतंच एक उपोषण मोठ्या दिवसांचं केलेलं आहे आणि आता ते परत उपोषणा बसलेत. त्यानिमित्तानं संभाजीराजेंनी चिंता व्यक्त केली, त्यांच्या तब्येतीची काळजी व्यक्त केली. म्हणून हा प्रश्न आहे की परत उपोषण करावं का त्याच्याऐवजी दुसरा कुठला मार्ग अनुसरावा? महत्वाचं असं आहे की जरांगे पाटलांनी आतापर्यंत बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे 5-6 वेळा उपोषण केलेले आणि आता ताजं 1 महिन्यापूर्वी जे 17 दिवसाचं उपोषण केले. संभाजीराजेंनी जे काही त्यासाठी सांगितलं, म्हणजे जे जाऊन जे संभाजीराजेने त्यांना कन्व्हिन्स केलं की उपोषण तुम्ही पाणी तर कमीत कमी घ्या किंवा उपचार तर घ्या. माझं पण वैयक्तिक मत आहे ना की जरांगे सारखा माणूस हा चांगला माणूस आहे, आमचा पण माझे पण चांगले संबंध आहेत, त्या माणसाला काही होऊ नये ही आमची पण भावना. त्यामुळे एका बाजूला उपोषणच आहे तर त्याच्या तब्येतीची काळजी संभाजीराजाने काळजी नाही गेले. ते म्हणले की काळजी आपल्याला वाटते की बाबा मी जरा कमी करू, पाणी तर घ्यायला पाहिजे किंवा हे घ्यायला पाहिजे. माझं पण देखील तेच मत आहे की उपोषणपेक्षा स्वतःच उपोषण जे व्हायला लागलं त्याच्या तब्येतीची मात्र त्याने काळजी घेतली पाहिजे. कारण त्याने इतकं हे केलेलं आहे आणि त्यामुळे कुठं तर त्यांना कुठं तर असं काय व्हायला नको, अजून येणं हे चांगलं नाही. आणि संभाजीराजांनी ती जी भूमिका घेतली ती बरोबर आहे. तर त्याचबरोबर जर का वेगवेगळे वापरले जातात, जसं आता सांगितलं की गाव बंद आंदोलन असेल किंवा तुमचं जे रस्ता रोको असेल, ही देखील वेपन्स आहेत. खरं एक लक्षात घ्या, त्यामध्ये सगळ्यात मोठा धोका आहे की त्या ठिकाणी हिंसा होऊ शकते आणि जर हिंसा झाल्या आणि केसेस झाल्या तर पुढच्या पिढीसाठी, ज्या पिढीसाठी आपण काम करतोय, ज्या पिढीसाठी हे आंदोलन आहे. बर, दिलीप पाटील एक ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला थांबवतो. आपण आपला एकदा ऑडिओ नीट करून घ्या, आपला आवाज स्पष्टपणे पोहोचत नाहीये, पण तुमचा मुद्दा नक्कीच मी त्यातून उचलेन आणि आपल्या सोबत असलेल्या किशोर चव्हाणांपर्यंत तो घेऊन जातो. किशोर चव्हाण, अंकुश कदम दोघंही त्यावर बोलतील. किशोर चव्हाण, आपल्यासाठीचा मुद्दा इथे दिलीप पाटलांनी जो उपस्थित केला तो असा आहे की आंदोलन हिंसात्मक मार्गावर जाता कामा नये, ती गोष्ट तपासणं, त्याची काळजी घेणं ही जबाबदारी आहे. नाही, ही जबाबदारी पूर्णपणे मनोजराव यांनी घेतलेली आहे आणि स्पष्ट संकेत दिलेले आहे. कोणत्याही प्रकारचं हिंसात्मक आंदोलन आपल्याला चालणार नाही आणि त्या पद्धतीने होत पण नाही. आता सगळीकडे साखळी उपोषण झालेलं आहे. पण मी एक नवा मुद्दा आपल्या चर्चेतून तुम्हाला देत आहे. जी समिती इथं जे नियुक्त केलेली न्यायमूर्ती शिंदे यांची समिती, त्यांची 28 तारीख शेवटची आहे. आज आपण 25 ला बसलोय समजा. ह्या समितीचा अहवाल समजा शासनाला गेला 29-30 ला समजा आणि 1-2 दिवसात त्यांनी स्वीकारला तर जी प्रमुख मागणी आमची आहे समजा इथं मराठवाड्याचे जे पूर्वी आमचा आरक्षणाचा अधिकार पुन्हा बहाल करण्यात यावा ते सुटू शकतो. पण तोपर्यंत मी एक तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी जी काल शपथ घेतली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणारच आहे, आमचा पूर्णपणे विश्वास त्यांच्यावर आहे, शिंदे साहेबांवर आहे. पण मी त्यांना एक आठवण करून देतो, फेब्रुवारीत जी मीटिंग झाली होती तुमच्या बरोबर 3 तास तुम्ही त्या मराठा आरक्षणाच्या मीटिंगसाठी आम्हाला दिले. त्या मीटिंगमध्ये एक निर्णय झाला की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती लागू होणार. ह्या 6 महिने झाले ते निर्णयाला, तर मुख्यमंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. जे गुन्हे दाखल झाले आमच्यावर आंतरवाली सराटी किंवा त्यानंतर झालेले आंदोलन
किंवा पूर्वीचे आंदोलन जी. हे गुन्ह्याला वापस घेण्याचा शब्द दिला माननीय मुख्यमंत्र्यांनी, तो सुद्धा मुख्यमंत्री पाळत नाही. आम्हाला ही काळजी लागली की आरक्षणचा विषय एक मिनिटं बाजूला ठेवू, जे त्यांनी निर्णय घेतले त्याची तर अंमलबजावणी करा. समाजाला एक विश्वास येईल माननीय मुख्यमंत्र्याबद्दल. साधा प्रश्न आहे, ओबीसीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे काही मोठी मागणी नाहीये, ती मान्य झालेली, त्याची अंमलबजावणी करणे, झालेले गुन्हे ते वापस घेणे, काहीतरी मुख्यमंत्र्याची एक विश्वासार्थ समाजात जाईल, अशी मी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो. अंकुश कदम, पटकन या निमित्तानं आपण बोलते व्हा. आणि मुद्दा असा आहे की जे काही ज्या पद्धतीनं मांडलं गेलं काल दसरा मेळाव्यात, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य आहे का नाही? अंकुश कदम. माझा रोखठोकपणे मी समाजातला गेले 10 वर्ष अनेक केसेस घेतलेला सच्चा सेवक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मला कोणाला घाबरायची गरज नाही, म्हणून मी आज छाती ठोकपणे सांगतो की अख्ख्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरती साधा नगरसेवक असेल तर तो आपली जात लपवण्याचा प्रयत्न करतो, पण या महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना अभिमान वाटला पाहिजे की कुठला आमदार पण आपली जात लपवण्याचं, कारण त्याला सर्व जातीचं मतदान पाहिजे. महाराष्ट्रात एकमेव मराठा मुख्यमंत्री आहेत की त्यांनी आज छाती ठोकपणे सांगितलंय, होय मी एक गरीब मराठ्यांचा मुलगा आहे आणि मी माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. नाही, मग या स्थितीमध्ये असताना अंकुश चव्हाण ज्या वेळेला शिंदे यांच्या विश्वासार्हतेवर किशोर चव्हाण प्रश्न उपस्थित करतात, त्याला आपलं उत्तर काय आहे? थेट मुद्द्यावर या, वेळ मर्यादित आहे आपल्याकडे. त्याच्यावरच मला यायचं आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये या सरकारच्या काळामध्ये हे आमचं आरक्षण गेलं, साधं ट्रान्सलेशन पण झालं नव्हतं. मी कोणा सरकारची बाजू घेत नाहीये, पण मला एक आवर्जून सांगायचंय, एकनाथ शिंदेनी ज्यावेळी खुर्चीमध्ये बसल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये 3,500 विद्यार्थ्यांना क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाले आणि त्यांना न्याय द्यायचं काम केलंय. माझी एक विनंती आहे, मनोज जरांगेचं आंदोलन हे अतिशय प्रामाणिकपणे चाललेलं आहे आणि त्या प्रामाणिक आंदोलनाला कुठेही डागबोट लागले नाही पाहिजे, परंतु मराठा समाजाला न्याय देण्याची ज्या मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे त्यालाही कुठेही आपण खच्ची करण्याचं काम कोणी केलं नाही पाहिजे. कारण मला नाही वाटत किंवा स्वतः मनोज जरांगे पाटील म्हणतायत आरक्षण भेटलं तर ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेच्या काळातच भेटू शकतं. याचं एक तात्विक कारण तुम्हाला या ठिकाणी आवर्जून या मुद्द्याला पुढे नेऊयात. आपण विश्वासार्हतेचा मुद्दा उपस्थित केलात अंकुश कदम, आणि त्यानिमित्तानं अंकुश कदम यांनी उत्तर दिलं, अर्थात त्याचं. किशोर चव्हाण यांच्या विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर दिलीप पाटील यांचाही एक उत्तर घेणार आहोत, आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा हा अर्थातच मराठा धनगर यांच्या एकत्रित आंदोलनाचा सुद्धा असेल. जी दिलीपराव, आपण बोलणार आहात. उपोषणाच्या निमित्तानं सुरू झालेलं हे आंदोलन पार्ट 2 योग्य वळणानं पुढे सरकतंय का? कारण आता मुख्यमंत्र्यांवरही विश्वास नाहीये, अशा प्रकारची भूमिका व्यक्त होताना दिसतेय. पहिली गोष्ट, आमचे बरोबर सहकारी किशोर चव्हाणांनी आता जो प्रश्न उपस्थित केला की जे मीटिंग मध्ये झालं मुख्यमंत्र्यांबरोबरच्या मीटिंग मध्ये, आणि कुणबी सर्टिफिकेट ज्यासाठी जी समिती नेमली आणि त्याचा वेळ संपलाय, आणि आमच्या मराठवाड्याचं काय झालं? आपल्याच चॅनलवर गेल्या 8 दिवसापूर्वी डिबेट झालं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही अशी मागणीच केली नाही म्हणून. आपल्याच चॅनलवर 8 दिवसापूर्वीच्या डिबेटमध्ये किशोर चव्हाण म्हणले की आम्ही कुणबी सर्टिफिकेटची मागणीच केली नाही. मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर दुसरं तुम्हाला सांगतो त्या बाबतीत की आमच्या किशोर चव्हाणांनी नागपूर हायकोर्टामध्ये कुणबीसाठी पिटिशन दाखल केलं, तरी देखील सांगतात की अशा पद्धतीनं मी मागणी केली नाही. म्हणजे काय होतंय की जरांगे पाटीलांच्या बरोबर असल्यामुळं जरांगे, आता मी तर काय म्हणणार माहितीये का, जरांगे पाटलांची भूमिका बरोबर आहे, ते प्रत्येक वेळी व्यवस्थित बोलतात. आता किशोर चव्हाण तुम्ही हे बघायला पाहिजे की आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी जरांगे पाटलांची शब्द आहेत, अशा पद्धतीनं त्यांना तुम्ही बदनाम कशाला करता आणण्याचं? एक लक्षात घ्या, जर भूमिका असेल व्यवस्थित असेल, कारण जरांगे पाटील ज्यावेळी करत असताना तुम्ही जर काय म्हटलं इथं की तो कुणबी आम्हाला सत्तेवर द्या, सरसकट कुणबी द्या, आणि जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला मराठा म्हणून द्या, त्यावेळी किशोर चव्हाणांनी पहिल्यांदा व्यवस्थित विचार करायला पाहिजे, कारण त्यामुळे कन्फ्युजन फार मोठं आहे ना. तुम्हाला मराठा म्हणायला पाहिजे की सरसकट कुणबी म्हणायला पाहिजे?
त्यांनी मगाशी त्यात एक उल्लेख केला, महत्वाचा उल्लेख आहे की आम्हाला मराठवाड्यापुरतं. अहो असं म्हणू नका ना आम्हाला मराठवाड्यापुरतं. तुम्ही अखंड महाराष्ट्राचा जर विचार केला तर मराठा म्हणून जे आपल्याला छत्रपतींचं जे आरक्षण आहे 1902चं, ते आरक्षण कंटिन्यू करा, संपलं. आणि जरांगे पाटील पण हेच म्हणतायत की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या, मराठा म्हणून आरक्षण द्यायला काय प्रॉब्लेम आहे. आणि सरकारने यापूर्वी मराठा आरक्षण जे चालू झाले ते मराठा आंदोलन, मराठा आरक्षण म्हणून चालू झाले. हे अशा पद्धतीच्या भूमिका जर चेंज होत गेल्या तर या जे काही फूट जे मग गेले, जे आपण डिबेट केलं की मराठा समाजामध्ये फूट आहे का, हे अशा वक्तव्यातून फूट दिसते ना समाजामध्ये. विचार ती न करण्यासारखी गोष्ट आहे. तर दिलीप पाटील एक भूमिका घेतात असं नाही आहे, किंवा चव्हाण किशोर ठीक आहे. चव्हाण माझे मित्र या तुमच्या मुद्द्याला किशोर चव्हाणांना उत्तर द्यायचं दिसतंय. किशोर चव्हाण, ज्या पद्धतीनं आंदोलन पुढे सरकताना दिसतंय त्यावरही आक्षेप आहेत, कारण हा मार्ग आणखीन वळणाचा होणार आहे असं वाटायला लागलेलं आहे. नाही, आंदोलन हे योग्य दिशेने, योग्य पद्धतीने चालू आहे. पण आता आमचे सहकारी जे बोलले त्यांचाही गैरसमज मी काढून टाकतो. मी पहिले काय सांगितलं, मुख्यमंत्र्यावर आमचा विश्वास आहे, पण एक विश्वासार्हता वाढावी म्हणून पहिले घेतलेले निर्णय अंमलबजावणी करा. दुसरं, आमचे दिलीप भाऊ जे म्हणाले, आमचे दिलीप पाटील साहेब, तुमचं जे म्हणणं आहे तेच माझीच याचिका मराठा म्हणून कोर्टात याचिका आहे माझी की मराठवाड्यातील जे पूर्वी आरक्षण होतं आंध्रातून तुमच्याकडे येताना ते पुन्हा द्या. म्हणजे गैरसमज का मी नाही करत, तुम्ही तुमच्या बोलण्यातून येऊ द्या. मराठवाड्यातील मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण द्या अशी माझी याचिका आहे. पण एक ऐकून घ्या दिलीपराव ऐकून घ्या. दिलीपराव ऐकून तर घ्या तुम्ही. तुम्ही बोलताना मी काहीच बोललो नाही. माझी याचिका मराठा म्हणून आहे. पण ज्या वेळेस ही समिती सुनावणीसाठी आली आमच्याकडे, ऐकून घ्या, ही समितीची सुनावणीची 28 तारीख आमची मराठवाड्यात शेवटची आहे बरं का. ह्या समिती समोर जी बाजू मांडण्यात आली तिथे मी स्वतः मांडणी केली मनोजराव तर्फे. मराठा म्हणून केली, मराठा कुंभी म्हणून केली आणि कुंभी म्हणून केली. हे तिन्ही गोष्टीचे पुरावे आमच्याकडे असल्यामुळे आम्ही तिन्ही पुरावे न्यायमूर्ती शिंदे समितीसमोर दाखल केलेले आहेत. आता त्यांनी तो कोणता अहवाल शासनाला द्यावा आणि शासनाने त्याच्यावर निर्णय घ्यावा, ही एक कार्यपद्धती असती. पण आमची मागणी, आम्ही जे दुसऱ्या राज्यातून ह्या महाराष्ट्रात आलो तर आम्ही मराठा म्हणून तिथं आरक्षणात होतो, मराठा म्हणूनच मागतोय. आता हे शासनाने ठरवावं की त्यांनी जी समिती नियुक्ती केली त्यांना कुंभी जातीचं आमच्याकडे पुरावे मिळत असेल तर ते द्यावं, मराठा कुंभी द्यावं किंवा मराठा म्हणून द्यावं. या समितीच्या अहवालावर शासनाने तो निर्णय घ्यावा, ही आमची अपेक्षित मागणी आहे. किशोर चव्हाण, आपण आणखीन एक महत्वपूर्ण खुलासा या चर्चेत केला, तो दिलीप पाटील, अंकुश कदम दोघांनीही ऐकलेला असणार आहे आणि किशोर चव्हाणांच्या या वक्तव्याला आपल्याला गांभीर्यानं घ्यायला हवं. किशोर चव्हाणांनी लक्षवेधी चर्चेत सांगून टाकलंय की मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे, मग ते मराठा कुणबी म्हणून द्या, कुणबी मराठा म्हणून द्या किंवा फक्त मराठा म्हणून द्या. पटकन यावर अपेक्षित चर्चा पुढे नेण्यासाठी दिलीप पाटील आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो आणि त्यानंतर अंकुश कदम बोलणार आहेत. प्रत्येकी 1 मिनिट आहे. मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या या मागणी प्रत आता मनोज जरांगेंचं आंदोलन येऊन पोहोचलेलं आहे. याचा मराठवाड्यात काय प्रतिक्रिया स्वरूपात परिणाम दिसणार आहे? दिलीप पाटील. 100% बरोबर आहे आणि किशोर चव्हाणांच्या या मागणीशी माझे संमती आहे, मनोज जरांगे पाटलांच्या पण मागणीशी संमती आहे आणि सगळ्यांची संमती आहे, त्याबद्दल काहीच नाही आहे. 57 वर्षे आम्ही ते त्यासाठी निघाले. 58 वर्षे अहो जे काय जे आत्महत्या झाल्या ते मराठा आंदोलनासाठी झाल्या. आमचे छत्रपतींचे आहेत. आज छत्रपती स्वतः त्या ठिकाणी आले काळजीनं, संभाजी राजे आले. अरे बाबा आमचं आरक्षण जे होतं, म्हणजे जे काय राजेने दिलं, जे 1902चं आरक्षण, मी खरोखर सांगतो की संभाजी राजे त्या ठिकाणी गेले, त्याच काळजीने गेले. म्हणजे जनतेची काळजी असलेले आमचे छत्रपतीचं आरक्षण आहे ते, ज्याला मराठा म्हणून आरक्षण दिलेलं आहे. आणि ते आरक्षण आम्हाला मान्य आहे आणि तेच पाहिजे आरक्षण. फक्त एकच याच मुद्द्यावर पटकन अंकुश कदम यांच्यापर्यंत पोहोचूयात. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला प्रत्येकालाच मर्यादित वेळ मला देता येणार आहे. किशोर चव्हाण जेव्हा म्हणतात की मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या, मग ते मराठा कुणबी द्या, कुणबी मराठा द्या, नुसतं मराठा द्या, या सगळ्यात आता मनोज जरांगे आपल्या आंदोलनाच्या निमित्तानं एका मुद्द्यावर येताना दिसत आहेत. हा तोच मुद्दा आहे ज्याच्यासाठी तुम्ही सगळेजण इतके वर्ष लढताय. तुम्हाला नवा साथीदार मिळालाय का अंकुश कदम?
अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रात नाही देशात ही सगळ्यात मोठी जात म्हणून 32% म्हणजे आज महाराष्ट्रात कुठलीही जात एवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये. याच्या पुढे आम्हाला एक शंका होती, काही राजकीय जे वर्षानुवर्ष मराठा म्हणून स्वतःला राज्यकर्ते समजतात, शरद पवारांसारखे, अशा लोकांचा डाव होता की हा 32% मराठा समाज फोडायचा आणि त्याचे तुकडे करायचे. आज मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की एवढा मोठा मराठा समाज जर का त्याचे तुकडे झाले, 10-15 वर्षानं आमचे पोरं विचारतील, बाबा मराठा म्हणजे नक्की काय होतं. ही वेळ आम्ही येऊन देणार नाही. आमचे जाहीरपणे मनोज जरांगे पाटील यांचा आताच्या याला आमचं पूर्ण समर्थन आहे की मराठा हे आमची जात नसून प्राण आहे आणि ते आम्ही कुठल्याही प्रकारे मिटून देणार नाही. मात्र बिलकुल आरक्षण मिळवून याच देणार. मुद्द्यावर गेले अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये मंथन सुरू होतं. किशोर चव्हाणांच्या वक्तव्यामध्ये हा खुलासा आलेला आहे आणि या निमित्तानं आंदोलनाची दिशा सुद्धा समोर जाताना दिसतीये. या निमित्तानं मग किशोर चव्हाण, एक आणखीन प्रश्न, वेळेची मर्यादा आहे, कमी वेळ उरलाय याची आठवण करून देत निश्चित आपल्यासाठी प्रश्न उपस्थित करतो की मराठ्यांना मराठा म्हणूनच जर आरक्षण हवंय तर मग धनगरांच्या व्यासपीठावर जाण्याची मनोज जरांगेंना गरज काय होती? कोणी सांगितलं त्यांना की त्यांनी धनगरांच्याकडे जाऊन धनगर आंदोलकांचंही समर्थन या आपल्या मराठा आरक्षणाला मिळवावं? नाही असं नाही. हे बघा, आम्ही गावात आता मित्र म्हणले ते एका जातीचे नसतात, सगळे असतात. साहेब, माझा एक गावाचा किशोर चव्हाणांना एक प्रकार अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हा एक निर्णायक आहे. अर्धा मिनिट, अरे बोलू द्या अंकुशराव. किशोर चव्हाण साहेब, झालं माझं. आपण मला अर्धा मिनिट दिला, अर्धा मिनिट मला दिला. माझ्या नंतर तुम्ही बोला ना, बोला तुम्ही माझ्या नंतर बोला. धनगर समाजाचं एक शिष्टमंडळ मनोजरावांना भेटला आणि त्यांनी विनंती केली की आमची सभा आहे, तुम्ही आमच्या सभेला यावं. आणि आम्ही गावखेड्यात आम्ही सगळे एकत्रच आहे, धनगर असेल, माळी असेल, कोळी असेल, एकत्र आहे. त्यांचा आणि आमचा प्रश्न सारखा आहे आरक्षण, आणि एकमेकात आम्ही गेलो तर त्याच्यात वाईट काही नाही. दोघं मिळून दोघांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अंकुशराव, आपल्याला एक प्रश्न विचारायचा होता असं लक्षात येत होतं. आपण आता बोलणार आहात, आपला वेळ सुरू होतो, 1 मिनिट आहे, मर्यादित वेळेत बोला. किशोर चव्हाण साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. काल परवा सोशल मीडियावरती एक मी किशोर चव्हाण साहेबांची औरंगाबाद खंडपीठामध्ये जी याचिका टाकलेली होती, त्या याचिका हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. किंवा मग आमचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत किशोर चव्हाण, याने आम्हाला आमची शंका दूर करावी. मला सांगा की आज एक आम्ही एक कॉपी बघितली, तुमच्या नावाचीच ती कॉपी होती. औरंगाबाद खंडपीठामध्ये सरसकट कुणबी सर्टिफिकेट मिळावं यासाठी एक आपण याचिका केलेली आणि ती औरंगाबाद खंडपीठाने ती फेटाळलेली आहे. अशा प्रकारचं एक कागद आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आला. त्याचं थोडस आमच्या सगळ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी आपण बिलकुल किशोर चव्हाण त्याचं उत्तर देतीलच. दरम्यान किशोर चव्हाण, या उत्तरात हेही अपेक्षित आहे की नक्की ती काय याचिका होती आणि त्याचं आता काय झालेलं आहे. आपल्याला दिलीप पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, वेळेची मर्यादा पाळा, 1 मिनिट आहे. किशोरजी. नाही, ती याचिका जी होती ना औरंगाबाद उच्च न्यायालयात, आज पण आहे. ती याचिका अशी होती की आम्ही हैदराबाद स्टेट मधून ह्या महाराष्ट्रात समावेश झालेलो आहोत. म्हणजे 1 मे 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाली असताना सुद्धा आम्ही तिथून ह्या महाराष्ट्रात आलेलो, विना आठ मराठवाडा या महाराष्ट्रात सामील झाला. आणि येत असताना आम्ही हैदराबाद स्टेट असेल, आंध्र प्रदेशमध्ये होतो, तर आम्ही मराठा म्हणून तिथं ओबीसी होतो. तो अधिकार आम्हाला बहाल करण्यात यावा. अंकुशजी, तुमचं म्हणजे एक विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे. ती याचिका फेटाळली नसून आजही जिवंत आहे. तिला आजच आम्ही न्यायालयाला मागणी केली की आम्हाला तुम्हाला सुनावणीला वेळ द्या. नंबर 2, ती मराठा म्हणून नाही, मराठा कुंभी म्हणून अजिबात नाहीये. मराठा म्हणून आम्हाला जे आरक्षण होतं ते बहाल करण्यात यावं, त्यासाठी ती याचिका आहे. या निमित्तानं पटकन दिलीप पाटलांपर्यंत पोहोचूया. चर्चेला शेवटच्या टप्प्यात आपण आणलेलं आहे आणि मर्यादित वेळेमध्ये दिलीप पाटील आपल्याला उत्तर देतील. दिलीप पाटील, आपण पाहताय एकाच वेळेला अनेक टप्प्यांवर अनेक दगडांवर पाय ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का? एका बाजूला निजामाच्या काळातलं आरक्षण शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये मागायचं, दुसऱ्या बाजूला मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या, मग ते मराठा कुणबी म्हणून चालेल, कुणबी मराठा म्हणून चालेल, मराठा मराठा म्हणून चालेल असंही म्हणायचं. सगळंच कसं असू शकतं? दिलीप पाटील. महत्वाचं आता एक लक्षात घ्या, अंकुशने प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्याने दिलं की आमची याचिका मराठा म्हणून पाहिजे आणि आम्ही निजामाच्या ह्याच्यात आलो. अहो, परत एकदा सांगतो की आम्हाला छत्रपतींचं आरक्षण
1902चं आरक्षण आहे, आम्हाला छत्रपतीचं आरक्षण आम्हाला मान्य आहे, ते महाराष्ट्राला लागू होते. कर्नाटकमध्ये ओबीसी मधलं आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला मराठा म्हणून. दुसरं आता एक किशोर चव्हाणांनी मुद्दा लई मोठा बोललाय आणि त्यावर परत एकदा मला म्हणलं मी काते साहेब तुम्हाला विनंती करतो त्यांच्याकडून त्यांना खुलासा म्हणा. आम्ही म्हणतोय किशोर चव्हाण पण म्हणतोय जरांगे पण म्हणतात सगळा मराठा समाज म्हणतोय 50% आत ओबीसी मधनं द्या. मग जे ह्याला विरोध करणारे कोण ते म्हणले आता माळी आमचा दोस्त आहे, साळी आमचा दोस्त आहे, हे आमचा दोस्त आहे. अहो मग तुमची जर दोस्ती किशोर चव्हाण तुम्ही त्यांच्याशी करत नसला तर आम्ही 50% आम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय. आणि तुमचं आरक्षण जे आहे ते चुकीचं आरक्षण आहे, भुजबळ आमच्या विरोधात आहे. मग आम्ही भुजबळांच्या विरोधात कशाला गेलो? महत्वाचं आहे किशोर चव्हाण विचार करण्यासारखं आहे की माळांचं आरक्षण केलेलं आरक्षण बरोबर मराठा आरक्षण होतं, त्यांनी ऑक्युपाय केले, इलिगल केले, कोणतंही त्याला हे नाही आहे. हे बघा मराठा आत जायचं 50 म्हणजे 50% आत जायचं तर कुठं तर जागा केली पाहिजे. ही जागा रिकामी ही माळी केली यांचीच जागा रिकाम होते. ठीक आहे दिलीपराव वेळेची मर्यादा आहे. तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावर किशोर चव्हाणांना उत्तर द्यायचं आहे. किशोर चव्हाण शेवटची 40 सेकंद उरली आहेत, पटकन. नाही हे दिलीपराव जे म्हणतात ते त्यांचं मत आहे, त्यांचं मत असू शकतात. मित्र आहे. राहिला हा लढाईचा प्रश्न, शासन काय निर्णय घेईल, आम्ही आमचं लढत आहोत, मराठा म्हणून लढत आहोत. आम्हाला कोणा समाज साथ देत असेल तर त्याची साथ आम्ही घ्यायला तयार आहोत आणि कोणत्याही समाजाला आमची मदत लागत असेल तर आमची ती तयारी आहे. हा गैरसमज दिलीपरावांनी काढून टाकावा. किशोर चव्हाण एक पटकन एका प्रश्नाचं उत्तरही आपण आवर्जून द्या. मुसलमानांना पण आरक्षण हवं आहे, मग त्यांनाही समर्थन द्यायला जाणार आहात का आपण? सर माहितीच तो पहिले जे 14ला आरक्षण मिळालं होतं ना 16% हे मराठ्यांना मिळालं होतं आणि 4% मुसलमानांनाही मिळालं होतं. ऐकून घ्या. सामाजिक दृष्टिकोन असेल समजा तुमचा आणि विचार मोठे असेल, ज्यांचे प्रश्न असेल, शिवरायांकडे तर मग मुस्लिम समाज पण होता ना. बर आता आमच्याकडे कोणी आलंय समजा मनोजरावकडे आले किंवा माझ्याकडे आलं तर मी त्याला नाकारू शकत नाही कारण मी मराठा आहे, माझे विचार शिवरायांचे. ठीक आहे. या निमित्तानं चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.